नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 4 मे 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षाची तृतीया आहे. नक्षत्र अनुराधा आहे. योग परी आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:02 ते 3:40 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12 वाजल्यापासून ते 12:48 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:30 ते 9:08 आणि यमगंड काळ सकाळी 10:46 ते 12:24 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र मंगळ शनीबरोबर त्रिकोणयोग करेल आणि शुक्राबरोबर प्रतियोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातील मंगळ शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. द्वितीयातील शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. काही चांगले इंट्युशन सुद्धा येऊ शकतील. थोडं फिरणं वगैरे होईल. मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. लाभातील मंगळ शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहे. खास करून जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध उत्तम दिसून येणार आहे. याचप्रमाणे काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. अडकलेली कामं मार्गी लागू शकतील. मित्रपरिवाराकडून चांगले सल्ले मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील मंगळ शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. व्ययातील शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र आहे तत्संबंधी काही कामं तुमची मार्गी लागू शकतील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मनामध्ये थोडंसं स्ट्रेस दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी सामान्य स्वरूपाचा राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील मंगळ शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. लाभातील शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल अतिशय उत्तम अशा प्रकारचा दिवस असणार आहे. याचप्रमाणे नवीन कामाची सुरुवात करू शकता. शेअर मार्केटमध्ये असाल तर काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. फक्त खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. अष्टमातील मंगळ शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम दिसून येतील. याचप्रमाणे वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील मंगळ आणि शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. भाग्यातील शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस थोडासा घाई गडबडीचा धकाधकीचा दिसून येईल. प्रवास योग जास्त संभवतात. बरीचशी कामं तुम्ही हाती घ्याल ती पूर्णसुद्धा करून दाखवाल. थोडंसं आरोग्यावर त्याचा ताण दिसून येईल. मात्र वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस उत्तमच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळरास. तुळ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील मंगळ शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. अष्टमातील शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जे खर्च असेल त्यावर फक्त नियंत्रण ठेवा. मात्र काय चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा आजच्या दिवशी होऊ शकतील. तुमचा मूड सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळरास. ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. पंचमातील मंगळ शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहिला. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे हातावेळी करू शकाल. भाग्याची उत्तम साथ लाभेल. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर तुम्हाला काय चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. तुमचे अंदाज बरोबर ठरू शकतील. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तींबरोबरचे सुद्धा नातेसंबंध सुधारतील. आणि ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकरता सुद्धा दिवस उत्तमच असणार आहे. त्यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील मंगळ शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. षष्ठातील शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. आजचा दिवस थोडासा धावपळीचा धकाधकीचा राहील. फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. मात्र थोडंसं स्ट्रेस जाणवेल त्या संदर्भात काळजी घ्या. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी करू नका. याचप्रमाणे आरोग्याकडे लक्ष देणं थोडंसं गरजेचं राहील. घरातील व्यक्तींबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील मंगळ शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. पंचमातील शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. त्यांच्याकडून चांगले काही सल्ले मिळू शकतील. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. तुमचे अंदाज बरोबर ठरू शकतील. कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री व्यवहार याकरता सुद्धा दिवस उत्तम राहील. मात्र रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद होऊ शकतात. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील मंगळ शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि चतुर्थातील शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातली अडकलेली कामं तुमची मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे उत्पन्नाच्या नवनवीन साधनं सुद्धा समोर येऊ शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले काही इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणुका होऊ शकतील. याचप्रमाणे तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन तुम्हाला मिळेल. तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील मंगळ शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि तृतीयातील शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी भाग्याची अतिशय उत्तम अशी साथ तुम्हाला लाभणार आहे. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागणार आहेत. याचप्रमाणे काही चांगले इंट्युशन सुद्धा मिळू शकतील. जरूर त्यावर काम करा. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. फिरणं वगैरे होईल. मात्र कामं तुमची मार्गी लागू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 4 मे 2026 करताचं संपूर्ण राशीफळ.
धन्यवाद.